हॅलो. तर माझ्यासारखंच कुणाला ना कूलरमध्ये असं पाणी भरण्याचा वैताग येत असेल, कंटाळा येत असेल ना, तर नक्की सांगा. मलाही तसंच होतं. तर असं कूलरमध्ये पाणी भरलं आणि नंतर कूलरचं वारं घेत बसले आणि नंतर एक छान झोप झाल्यानंतर लागले स्वयंपाकाच्या कामाला. त्याच्या अगोदर चहा वगैरे घेतलेला होता आणि आज करायची होती दोडक्याची आमटी. खूप दिवसातून करत होती ही. दोडक्याच्या वरचे जे शिरा होते ना, त्या सगळ्या चाकूनेच मी काढून घेत होते आणि नंतर ना दोडका असा छान बारीक कट करून घेतला आणि नंतर कारलं पण करायचं होतं. आता कारलं आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं. त्याची आमटी किंवा भाजी असं करतात गूळ वगैरे घालून, पण तसलं कोणाला आवडत नाही. तोंडी लावायला जे कारलं असतं ना, ते सगळ्यांना आवडतं. म्हणून काय केलं, त्यातला आतला जो गाभा असतो ना, तो सगळा काढून घ्यायचा आणि त्याचे काप करून घ्यायचे असते छोटे छोटे आणि त्याला मीठ लावून साईडला ठेवायचं. म्हणजे मीठ लावलं ना त्याला अगदी एक 15 ते 20 मिनटं जरी साईडला ठेवलं तरी चालते. नंतर ना दोडक्याच्या आमटीसाठी आणि कारल्यासाठी ना लसूण आणि जिरेनं बारीक करून घेतले. तेही मी वाटीतच करून घेतले, ना की मिक्सरला लावलेले होते. तर दोडक्याच्या आमटीची फोडणी साईडला दिलेली होती आणि त्यात ना अगोदर शेंगदाण्याचे कूट संपलेलं होतं, म्हणून म्हटलं ते पण लागलीच करून घ्यावं, जेणेकरून मम्मीला परत सारखं करू लागू नये, म्हणून म्हटलं एकदाच करून घ्यावं. आणि त्यातही लाईट निघून गेली. ठीक आहे, मग परत म्हटलं उद्या किंवा संध्याकाळी लाईट आली तर करता येईल. तर काल एका ताईंची कमेंट आलेली होती की भाकरी ना गॅसवरती भाजायची नसते, कारण की त्याचा कॅन्सरचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणजे कॅन्सरचा प्रॉब्लेम होऊ शकतो तशी भाकरी खाल्ल्यानंतर. तर थँक्यू ताई. तर तुम्हीही अशी जर भाकरी गॅसवर भाजत असाल ना, तर तुम्हीही भाजू नका, कारण की कॅन्सरचा प्रॉब्लेम होतो त्याने. मला माहीत नव्हतं, त्यामुळे त्या ताईंच्याकडून मला समजलं. तर लागलीच पापड वगैरे पण भाजून घेतले, तळून घेतले आणि कारले करायला घेतलं. आता जे कारलं आपण मीठ लावून ठेवलेलं होतं ना, त्यात पाणी टाकायचं आणि त्यानं ना मस्त असं जाम असं पिळून घ्यायचं आणि 2 ते 3 वेळा हे का नाही क्रिया करून घ्यायची. नंतर तेलामध्ये ना ती आपण लसूण आणि जिरे जे ठेचा केलेला होता त्याचा, तो त्यामध्ये टाकायचा आणि नंतर ते कारल्याचे फोडे जे असतात ना ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि वरून चवीनुसार मीठ द्या आणि वाफलून काढून बघायचे, कारण की शिजले की नाही शिजले असं 2 ते 3 वेळा करून बघा आणि तुमचं कारलं तिथं तोंडी लावण्यासाठी तयार होते. तर नंतर जेवण सगळं झाल्यानंतर ना गॅस वगैरे सगळं पुसून घेतलं, कारण की नंतर निवांत होतं, कारण बसायला वगैरे किंवा बाहेर जाऊन बसायला रिकामं होतं, म्हणून मला लागलीच ते पण करून घ्यावं. आणि संध्याकाळी रानातून येताना धना जो काढलेला होता ना तो आणलेला होता, तर आई त्याला बसलेली निवडत. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.